तर ज्या लोकांचे घरात नंबर 6 आहे, मी तुम्हाला ऑलमोस्ट चॅलेंज करू शकते की ह्या सगळ्यांच्या नशीब त्या दिवशी उघडला ज्या दिवशी यांच्या लाईफमध्ये तो बाळ आला. कोणत्याही क्लासेसमध्ये तुम्ही 5 नंबरच्या मुलांना टाका, सगळं काही चांगलं करणार. व्हेरी स्मार्ट, विदाऊट अभ्यास करून 50-60% असंच घेऊन येतात. मुलांनी अभ्यास करावा यासाठी तुम्ही काय टिप्स देणार, काय रेमेडी देणार? 7, 16 किंवा 25ला जर तुमचं बाळ जन्मलेलं आहे, देन ही इज अ नंबर 7. मेंटली हे मुलं खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. 2-2 दिवस तुमच्याशी बोलणार नाही. सो जर तुमचा मुलगा मुलगी नंबर 1 आहे, तर हे समजून घ्या की छोटे मोठे कामासाठी त्याला तयारच करू नका. सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा आर्मीमध्ये गेला तर टॉपमध्ये पोचणार, पॉलिटिक्समध्ये गेला तर टॉपमध्ये पोचणार. सो दे ऑल डू व्हेरी गुड इन सेल्फ बिझनेस. 8 नंबरचं कवच फक्त हनुमानजी आहे. शनीचा प्रभाव कमी करण्याची ताकद फक्त हनुमानजीकडे आहे. 8 2 सर्कलमध्ये असतो ना. कोणी कोणी नंबर 8 मॅथ्समध्ये 1 नंबर आणि कोणी कोणी तर अजिबात त्यांना मॅथ्स समजत नाही, ते थोडे आहेत. पण मोस्ट नंबर 8 पीपल मॅथ्समध्ये खूप छान असतात, सायन्समध्ये छान असतात, बिल्डिंग, मायनिंग, आर्किटेक्ट, रिअल एस्टेट. पण ज्यांचा नंबर 4 असतो त्यांचं थोडंसं काळजीचं कारण असतं का त्यांच्या आई वडिलांचं? नमस्कार, लोकमत भक्ती चॅनलवर मी कविता कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, शेक्सपियरने म्हटलंय, नावात काय असतं? पण आजच्या आपल्या गेस्ट म्हणतायत, नावातच सगळं काही असतं. तुमचं नाव तुमचं नशीब बदलू शकतं. पण कसं बरं? आणि आपल्या जन्मतारखेची याच्यात काय भूमिका असते? आपल्या जन्मतारखेवरनं आपल्या नशिबाची दारं उघडू शकतात का? या सगळ्याबद्दल आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत न्यूमरोलॉजी एक्सपर्ट श्वेता जुमानी मॅम. श्वेताजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. श्वेताजींना सगळेजण ओळखतात. गेली 25 वर्षांपासनं त्या अंकांची जादू करून अनेकांची नशीबं बदलतात. मग ते बॉलिवूड सेलिब्रिटीज का असेना, अगदी एकता कपूर पासून अजय देवगन, रोहित शेट्टी यासारख्या सगळ्या कलाकारांची नशीबं त्यांनी बदलली आहेत. मोठमोठे उद्योगपती, त्याच्यात नाव घ्यायचं झालं तर संजय गोडावत यांचा सुद्धा उल्लेख करावाच लागेल. पण मग अनेकांची शंका असते, मोठ्यांनाच मोठं बनवतात का? सामान्य लोकांसाठी नाही काही करत का? तसं नाहीये. अगदी सामान्य लोक सुद्धा श्वेताजींचे आज क्लायंट आहेत. मग आपल्यालाही थोडाफार फायदा झाला पाहिजे ना? हा पॉडकास्ट बघून नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. कारण या पॉडकास्टमध्ये आपण जे उपाय श्वेताजींकडून जाणून घेणार आहोत ते नक्कीच आपल्यालाही फायदा देणारे असतील. चला तर मग कशाला वेळ घालायचा, सुरुवात करूया. श्वेताजी, सगळ्यात आधी मी विचारेल की मूलांक, भाग्यांक म्हणजे काय आणि या कुठल्या नंबरचा आपल्या आयुष्यावर जास्त प्रभाव असतो? सगळ्यात पहिले 3 नंबर असतात. आमचे मूलांक सगळ्यांना माहिती आहे. आज 25 वर्षापासून आम्ही एवढं कॉमन करून टाकलंय की ॲस्ट्रोलॉजर असू दे, वास्तुशास्त्र असू दे, सगळ्यांना आज मूलांक आणि भाग्यांक सगळ्यांना माहिती आहे. सो फर्स्ट तुमच्या जन्माची जी तारीख आहे दॅट इज युअर मूलांक. पूर्ण बर्थ डेट्स ऍड केली दॅट इज युअर भाग्यांक. आणि तुम्ही कोणती राशीचे आहोत, ओके, कोणता ग्रह तुम्हाला रूल करतोय, तो 3रा नंबर आहे. तो आम्ही सगळ्यांकडे फक्त मूलांक आणि भाग्यांक नसतो. आपली रास जे आहे त्याच्या स्वामी कोण आहे, त्याचा नंबर काय आहे, तो ऍक्च्युली आमचं जे पूर्ण व्हायब्रेशन्स आहे हे 3 नंबर्स डिक्टेट करतायत की आमची लाईफ कसं होणार आहे, कुठे जाणार आहे. बहुतेक सगळं याच्यामध्ये 3 मध्ये असतो. आता हे तर झालं देवाने आम्हाला कसं जन्म दिलं, कोणता मूलांक दिलं, कोणता भाग्यान दिलं, कोणता रास दिलं. त्याच्या नंतर येतो आई वडिलांचं काम, जे लोक आमचं नाव ठेवतात. आता ते पण चांगले आहेत, त्यांना जे आवडतंय ते ठेवतायत. लक बाय चान्स कोणी कोणी अब्दुल रहमान ठेवलं होतं, पण सडनली त्याच्या आई वडिलांनी शाहरुख खान करून टाकलं, तर त्याचं नशीब तिकडेच बदलला. मी 38 वयात आपलं नाव स्वतः चेंज केलं. आई वडिलांनी नाव दिलेलं वेगळं होतं, मी श्वेता जुमानीचं स्वेटा जुमानी करून टाकलं. तर हे एक देवानी
आमच्याकडे दिलेलं हत्यार आहे की बाबा हे मी दिलेलं आहे, आता तुम्ही आपल्या नावाची बेरीज कसं ठेवतात आणि मग किती मेहनत करतात त्याच्यावर तुमची पूर्ण लाईफ एकदम ओपन पुस्तक सारखा माझ्या समोर आहे. आज मला 25 वर्ष फिजिकली झाले काम करताना, पण लहानपणीपासून मी न्यूमरोलॉजीमध्ये आहे. कारण माझे पप्पा बन्सीलाल एम जुमानी खूप इंटरेस्टेड होते न्यूमरोलॉजीमध्ये. हे सगळं सायन्स त्यांनी सगळ्यांसमोर आणलेलं आहे. माझा भाऊ संजय बी जुमानी, सगळे लोक आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही तिघे हेच करायचे. तर आता एवढं एक्सपिरियन्स झालंय. तुम्हाला आजची गोष्टी सांगते. एक डॉक्टर आले माझ्याकडे, अच्छा, ऑर्थोपेडिक सर्जन. मी त्यांना बर्थ डेट बघून सांगितलं की डॉक्टर तुम्हाला पीडियाट्रिक व्हायचं होतं. असं शॉक झालं मला, असं बघितलं त्यांनी. हे कसं तुम्हाला कळलं की मला लहानपणापासून आय वॉन्टेड टू बिकम अ पीडियाट्रिक, पण असं हालात झाले की मी ऑर्थोपेडिक मध्ये आलो. म्हणजे तेवढं पण माझी सायन्स तुम्हाला सांगू शकते. जर तुमच्या नंबर बर्थ डेट माझ्या समोर आहे, फक्त एका जन्मतारखेवरनं या गोष्टी, एवढे गोष्टी मला समजते. हे तर जन्मतारखेवरनं कळतं, पण ज्यांच्याकडे जन्मतारीखच नाहीये तर मग ते काय त्यांनी करायला हवं? मग आम्ही स्पेलिंग तसं पण तुमची जन्मतारीख प्रॉपर आहे तरी पण तुम्हाला स्पेलिंग मध्ये हेराफेरी करतो. आणि तुम्हाला जन्मतारीखच नाही माहितीये तरी पण आम्ही तुमच्या स्पेलिंग मध्ये हेराफेरी करतो. इलाज तर तेच आहे, हाऊ टू स्पेल युअर नेम. तुमचे लकी कलर्स काय आहे, तुमचे लकी नंबर्स, तुम्ही कोणते सब्जेक्ट मध्ये चांगलं करणार, कोणता खडा तुम्हाला घालायला पाहिजे. आमच्याकडे रेमेडीज भरपूर आहे. त्याच रेमेडीज आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पण तुम्ही म्हटलात की मुलांक, तर जर समजा एखाद्याची जन्मतारीख आहे 23/23 तर मग त्याचा मुलांक झाला 5. तर आज आपण थोडासा फोकस आपला चेंज करणार आहोत की मुलांक 1 पासून मुलांक 9 पर्यंत जाणार आहोत, पण मुलांच्या दृष्टीने जाणार आहोत. कारण की आता जे मोठे माणसं आहेत ते म्हणतील आमचं झालं ते झालं, पण आमच्या मुलांसाठी जर आम्हाला योग्य वयात गायडन्स मिळाला, त्यांची स्पेलिंग चेंज करता आले किंवा त्यांच्यासाठी काही रेमेडीज करता आल्या किंवा त्यांना कुठल्या फील्डमध्ये टाकायचं ते कळलं तर फार चांगलं होईल. हे खूप माझा आवडता सब्जेक्ट आहे. कारण आम्ही एवढे लोकांनी गाईड केलेलं आहे ना की थोडा दिवस पूर्वी एक मुलाला मी सांगितलं लर्न डिफरंट लँग्वेजेस. जर्मन क्लास जॉईन केली त्यांनी अँड स्टँडिंग ओवेशन क्लासमध्ये भेटलं. अरे बापरे. एका लहान मुली तर ती माझ्याकडे आलीच नव्हती, त्याचे आई वडील आले होते. 14 एज पर्यंत तिने ते सगळे सिंगिंग, म्युझिक, ऍक्टिंग, ड्रामा, डान्स सगळं करून टाकलं. अरे बाप. मग 14व्या वर्षी माझ्याकडे आली, आता काय करू. आता खूप रिसेंटली मला माहिती आहे, सॉरी, पण सगळे लोक MPSC UPSC ह्याच्याच फसलेले असतात. सो एकदा तुम्हाला बर्थ डेट माहिती आहे ना, तर तुम्हाला तो दुनिया दिसते की अरे ये भी मैं कर सकता हूँ, ये भी मैं कर सकता हूँ. तुमच्या मूलांक, भाग्यांक आणि रास दाखवते की कोणती फील्ड तुमच्यासाठी चांगली आहे. अच्छा. दर मनुष्य मोठा स्टार का नाही बनू शकत, दर मनुष्य आर्मीमध्ये का नाही जाऊ शकत, दर मनुष्य MPSC UPSC का नाही करू शकत, आणि दर मनुष्य न्यूमरोलॉजिस्ट का नाही बनू शकतो, आणि दर मनुष्य कवितासारखे अँकर का नाही बनू शकतात. कारण बर्थडे मध्ये खूप लपलेली वस्तू असतात, त्याला चांगलं ओळखा. तर आज आपण 1 नंबर्सनी सुरू करूया. 1, 10, 19 आणि 28ला जर तुम्ही जन्मले आहोत, सो युअर अ नंबर 1. नंबर 1 चे तुम्हाला मोठी सेलिब्रिटीज सांगते, आपोआप तुम्हाला समजेल. धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, रतन टाटा, इंदिरा गांधी, हे सगळे लोक नंबर 1 चे आहेत. संजीव कपूर आपल्या फील्डचं नंबर 1, इंदिरा गांधी आपल्या फील्डची नंबर 1, मुकेश अंबानी आपल्या फील्डचे नंबर 1. सो जर तुमचा मुलगा मुलगी नंबर 1 आहे तर हे समजून घ्या की छोटे मोठे कामासाठी त्याला तयारच करू नका. सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा आर्मीमध्ये गेला तर टॉपमध्ये पोचणार, पॉलिटिक्समध्ये गेला तर टॉपमध्ये पोचणार. सो दे ऑल डू व्हेरी गुड इन सेल्फ बिझनेस. स्वतःचा बिझनेस चांगले आहे त्यांच्यासाठी. इवन इफ दे आर वर्किंग तरी पण ते ऑफिसच्या एकदम टॉपवर पोचणार. हे लोक कोणाचं ऐकत नाहीये लवकर आणि ऑर्डर्स घेत नाही. सो लहानपणीपासून तसंच ट्रेनिंग करा, तो लाईफ इझी होऊन जाते. आणि जर आता नंबर 1 वाले जे आहेत त्यांची जर नावं ठेवायची असतील तर ते कुठल्या अक्षरावरनं नावं ठेवायला पाहिजे जे त्यांना लाभ होईल? मी तुम्हाला
2-3 अक्षर देणारे सगळे बर्थडेसाठी आहेत. ओके. नॉट फॉर 1-2 वेगळं वेगळं नाहीये. हा. सगळे बर्थडेसाठी 4-5 अक्षर आहे ज्याच्यानी सुरू नाही करायचं. ओके. PFMT आणि D. ओके. बाकी A to Z चे कोणतेही अक्षरनी तुम्ही नाव सुरू करू शकता. पण न्यू बॉर्न आहे, मोठे आहेत, एजेड आहेत, 80 इयर्स अंकल आमच्याकडे येत आहेत, नावाची बेरीज कितीवर येते ते पण बघून घ्यायचं, खूप महत्वाचं आहे. ओके. म्हणजे 1 नंबरची जी लोक आहेत ते सगळीकडे रूल करण्यासाठी Yes, जन्माला आलेले आहेत. yes. आणि मग आता जो 2 नंबर आहे तर ते 2 नंबर कोणत्या फील्डमध्ये त्या मुलांनी जायला हवं जिथे ते चमकतील? 2 आहे चंद्राचा नंबर. चंद्र कसं आहे, रोज येतो पण डिफरंट शेड्स दिसत आहेत, डिफरंट साइजेस असतात. आणि तुम्हाला 2 नंबरचे लोकांची मी फर्स्ट हे सांगते की कोण कोण सेलिब्रिटीज आहे, मग तुम्हाला इझिली समजेल. महात्मा गांधी कोणत्या जमान्यामध्ये ते महात्मा झाले. इंटरनेट नव्हता, सोशल मीडिया नव्हता, फक्त फॅक्स होती मला वाटतं त्या टाइमला. आणि ते कुठे पोचले, पूर्ण जगामध्ये फेमस. सो 2 इज व्हेरी मदरली, क्रिएटिव्ह आणि सगळे शांतता, अहिंसा. सगळे अहिंसा. अहिंसा. सो प्रेमाळू असतात, हा. आईसारखं नेचर असतो. जसं गांधीजींनी सांगितलं बटवारा कर दो. आज आम्ही म्हणतो की गलत झालं चांगलं झालं, पण ऍटलिस्ट तेव्हा खून खराबा बंद झालं, काही ना काही तेव्हा झालं आणि ते लोक गेले. शांतीला प्रेफरन्स देणारे, शांतीला प्रेफरन्स देत आहेत आणि खूप जगासाठी विचार करतात. क्रिएटिव्ह खूप असतात, सिंगर, पेंटर, ऍक्टर्स. आता ऍक्टर्स राईट फ्रॉम KL सायगल. खूप लोकांनी KL सायगलचं नाव ऐकलं नसेल, बट आय एम शुअर आपल्या लोकमत भक्तीमध्ये असे लोक आहेत ज्यांनी KL सायगलचं नाव ऐकलंय. KL सायगल, दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान, हे सगळे आहेत नंबर 2 चे लोक. आजकालचा धुरंधर त्याला पण 2 रूल करतोय बिकॉज ही इज अ कॅन्सेरियन. रणवीर सिंगचा बर्थडे 6 जुलै आहे. 6 म्हणजे 6 एक ब्युटिफुल नंबर. आणि 2 पण त्याला रूल करतोय कारण रास त्यांची कर्क आहे, त्याचा नंबर आहे 2. सो रणवीर सिंगला पण 2 कुठे ना कुठे रूल करतोच आहे सुपरस्टारडमचा. आणि इथे मला सगळ्यांना सांगायचं आहे, 10 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की जर शाहरुख खानचं पुढे कोणी जाऊ शकतोय तर तो आहे रणवीर सिंग. अरे बापरे. कारण बर्थडे मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं खूप काही दिसतोय. बरोबर. पण मग जी आता ज्यांची लहान मुलं आहेत, ज्यांचा 2 नंबर आहे, तर त्यांना म्हणजे आतापासून कुठल्या फील्डमध्ये घालायला पाहिजे किंवा त्यांना वाढवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? कारण सेन्सिटिव्ह पण असतात ही मुलं. सगळ्यात पहिले ना, सगळे आई वडिलांना मी हे सांगायला पाहिजे की तुम्ही पहिले मुलाला ऑब्झर्व करा. आपले व्ह्यूज आम्ही टाकतो, मॅथ्स मध्ये चांगलं नाहीये, मॅथ्स शिकायला जा. मराठीत चांगलं नाहीये, मराठी शिकायला जा. इंग्लिशमध्ये मार्क्स कमी आहे, इंग्लिश शिकायला जा. आम्ही हे बघत नाही की मुलगा किंवा मुलगी कोणते सब्जेक्टमध्ये चांगले आहेत. जर तुमचं बाळ ड्रॉइंगमध्ये छान आहे, फोटोग्राफीमध्ये छान आहे, मॅथ्समध्ये छान आहे, तर त्याच्यावर जास्त फोकस करा, त्याला जास्त पॉलिश करा, त्याला बाहेर काढा. तो त्याचं प्लस पॉइंट आहे. आम्ही फक्त नेगेटिव्ह बघतो. रबर बँडला आपण किती खेचू शकतो, पण ऑलरेडी जर तुम्ही एक सब्जेक्टमध्ये चांगले आहेत, त्याला पॉलिश करून करून अजून तुम्ही सुंदर होणार. तर सगळे आई वडिलांसाठी हे मला सांगायचं आहे, प्लीज डोंट लुक ॲट द नेगेटिव्ह पॉईंट्स. तुम्ही बघा की माझं बाळ कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगलं आहे, त्याच्याकडे काय काय गुण देवानी पाठवून दिलेला आहे. आता थोडे दिवस पूर्वी आलेला एक MPSC करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. मी बर्थडे बघून सांगितलं, कोणते स्पोर्ट्स नाही, स्पोर्ट्स नाही, तबला वाजवतोय. एवढं छान तबला वाजवतोय. आता तबल्यापेक्षा जास्त स्पोर्ट काय आहे, एवढं ताकद लागते, एकच जागावर बसून वाजवायचं आहे तरी पण एनर्जेटिक आहे. तो तबला वाजवतोय एवढं सुंदर, पण द्यायचंय MPSC. मी म्हटलं तू MPSC तयारी कर, पण व्हॉट अबाउट द गुण देवानी तुला दिलेलं आहे, तो कधी एक्सप्लोर करणार? कशासाठी देवानी तुला विदाउट गोइंग टू एनी स्कूल कॉलेज ऑफ तबला तू एवढं छान तबला वाजवतोय? तर तुम्ही सगळे लोक प्लीज आपल्या मुलामध्ये बघा विच सब्जेक्ट त्याला इझिली येतोय, ते सब्जेक्टमध्ये थोडा पुश करा. ओके. दॅट इज फॉर ऑल नंबर्स. 2 नंबरचे लोक विल बी टॅलेंटेड इन पेंटिंग, म्युझिक, सिंगिंग, ड्रामा, ऍक्टिंग, रायटिंग, हे सगळं.
अलका याग्निकजी नंबर 2 आहे. किती सुंदर गाणे आम्हाला दिले. सो 2 नंबर इज व्हेरी क्रिएटिव्ह. ह्या लोकांचं टॅलेंट्स बाहेर काढा. थोडे मूडी असणार, पण आर्टिस्ट लोक मूडीच असतो. दे वर्क अकॉर्डिंग टू देअर फेज. तुमच्या हिशोबाने नाही करणार. बरोबर. आणि कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे पालकांनी नंबर 2च्या मुलांना वाढवताना, म्हणजे त्यांच्याशी वागताना ना थोडासा दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह. खूप सेन्सिटिव्ह असतात. ओरडा जेव्हा जरुरी आहे तेव्हा एक फटका पण द्या, पण टू मच त्यांच्या समोर भांडू नका. मग ते इम्प्रेशन रॉंग त्यांच्या माइंडवर लहानपणापासून येणार. डोंट बी व्हेरी रफ टू दॅम. प्रेमाने लवकर समजणार. त्यांना प्रेमानेच हाताळायला हवं. आता आपण वळूया मुलांक 3 कडे. ज्यांची जन्मतारीख 3 ची बेरीज होते त्याची, तर त्यांच्यासाठी कुठले फील्ड चांगले आहेत आणि त्या मुलांकडे कसं लक्ष द्यायचंय? 3 वन ऑफ द बेस्ट नंबर्स आहे. वन ऑफ द बेस्ट असं नाही बोलायला पाहिजे, कारण देवाने 9 ब्युटिफुल ग्रह बनवले आहेत, 9 नंबर बनवली आहे. देवाला ना सगळं सेम नको आहे. म्हणून काळे काळे लोक आहेत, जाडे जाडे लोक आहेत, पतले पतले लोक आहेत, मोठे नाकवाले आहेत, छोटे नाकवाले आहेत, छोटी हाईटवाले आहे, मोठे हाईटवाले. ही वॉन्ट्स व्हरायटी. सो सगळे 9 नंबर्समध्ये वेगवेगळे क्वालिटीज असतात. पण एक 3 नंबरचा मनुष्य ऑलमोस्ट ह्याच्याकडे एंटरटेनमेंट फील्ड पण असतोय, बिझनेसमध्ये 1 नंबर, पोलीस आर्मीमध्ये 1 नंबर, व्हेरी गुड टीचर्स, खूप डिसिप्लिन, आणि कोणताही काम यांच्या हातात आलं ते एकदम व्यवस्थित करतायत. मोस्ट. आता देर आर एक्सेप्शन्स इन एव्हरी केस. कोणी कोणी खराब मनुष्य पण ह्या नंबरचा निघतोच आहे, पण इन जनरल हे खूप टॅलेंटेड नंबर आहे. शंकर एहसान लॉय किंवा मार्चमध्ये जन्मलेले खूप. मार्च वाय आय एम सेइंग बिकॉज मार्च मंथ इज रास आहे अकॉर्डिंग टू इंग्लिश. आम्ही सन सायन्स बघतो, नॉट मून सायन्स. तर ज्याची रास आहे मीन, त्याला 3 रूल करतोय. ओके. सो व्हेरी नाईस पीपल, डिसेंट पीपल आणि हार्ड वर्किंग. हे लोक खूप मेहनत करतात. आता एकच एक्झाम्पल तुम्हाला मी मोठा देऊ शकते. रजनीकांत. बापरे. आपल्या महाराष्ट्राचे होते, बस ड्रायव्हर होते, आज कुठे पोचले, थलाइवा झाले, तरी पण ह्या वयात काम करतात. बरोबर. आता जी लहान मुलं आहेत या तारखेला जन्मलेली किंवा हा मुलांक असलेली, तर त्या लहान मुलांना वाढवताना पालकांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या फील्डमध्ये त्यांना पुश करायला पाहिजे? जितकं बिझनेस यांना शिकू शकतो. समजा तुमची फॅमिलीमध्ये बिझनेसचं बॅकग्राऊंडच नाही आहे, तरी पण तुम्ही यांना असे कोर्सेस द्या. थोडं थोडं ना लहानपणीपासून डोक्यात टाकलं ना की आपण हे करू शकतो, ते करू शकतो, दॅट विल बी व्हेरी गुड. प्लस आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्याच्यामध्ये पण जाऊ शकतात. अगेन इथे एक अजून भाग आहे ऑफ न्यूमरोलॉजी. पूर्ण वर्षामध्ये 3 महिने डिवाइड असतात. वायू, पृथ्वी आणि अग्नी आणि पाणी. ओके. सो जे आग तत्वाचे आहेत त्या लोकांसाठी मी नेव्ही नाही सांगते, पण ते नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये करूया. आज विल स्टिक टू मुलांक. जर तुमच्या बाळाचा 3 आहे, मेक शुअर की थोडा एज्युकेशन मध्ये 3, 12, 21 किंवा 30 जन्मलेले लोक 3 म्हणतो आम्ही. भाग्यांक पण असलं तरी पण तुम्हाला 3चे क्वालिटीज येणारच आहे. तुमची रास जर 3 आहे ते पण तुम्हाला ते क्वालिटीज येणार आहे. सो मोस्टली हे लोक स्वतःचा बिझनेस करतात, मोस्टली टीचर्स असतात, नॉलेज खूप आहे यांच्याकडे, ते जगामध्ये वाटतात. स्वामी विवेकानंद नंबर 3 होते. करीना कपूर नंबर 3 आहे. राणी मुखर्जी. माझा भाऊ संजय बी जुमानी. न्यूमरोलॉजीचं नॉलेज भरपूर, सगळ्यांना तेच आम्ही देतोय. सो काही ना काही मोठा नंबर 3 लोक करतच आहे. त्यांना प्रॉपर एकदा फील्ड भेटली. कधी कधी जरा जरा भटकतायत इकडे तिकडे, पण हार्डवर्क जास्त असतो. आणि जे लोक नंबर 3चे मी नेहमी सांगते, जर तुम्हाला असं संधी नाही आली की तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता, मग तुम्ही कोणत्याही बँकमध्ये बसून कॅशियर तुम्ही नक्की बघणार. मॅक्सिमम कॅशियर लोक नंबर 3 असतात. इन्शुरन्सच्या जॉबमध्ये नंबर 3 असतं. हे पण खूप रिसेंटली केस झालं. 18 डिसेंबर बर्थडे होता त्यांचं. तर मी त्यांना विचारलं तुम्ही काय काम करतोय. माझ्या तोंडात होतं बँकिंग, आणि त्यांनी सांगितलं आम्ही सगळं इन्शुरन्स विकतो. इन्स्टेड ऑफ आस्किंग हिम की तुम्ही काय काम करता,
मला सांगायचं होतं तुम्ही बँकिंग फील्डमध्ये आहोत का, हम्म. म्हणजे ते पण इट्स सो इम्पॉर्टंट. सगळे लोक बघा बँकिंगमध्ये जात आहेत, किती लोक जात आहेत बँकिंगचा एक्झाम द्यायला, पण किती लोक ऍक्च्युली करू शकतात. हम्म. सकाळी 8-9 वाजता जायचं, रात्री यायचं, बँकेचं पण काम इझी नाही आहे. सोपं नाही, बरोबर. ऑल्सो इन्शुरन्समध्ये हे लोक खूप असतात, हम्म. टीचिंगमध्ये असतात, प्रिन्सिपल, स्कूल टीचर, स्वतःचे क्लासेस. माझा स्वतःचा भाऊ आहे विकी जुमानी, हम्म. बॉम्बेमध्ये क्लासेस चालवतोय. ही इज ऑल्सो नंबर 3. तर क्लासेस चालवणार भरपूर स्टुडंट्स येतात त्याच्याकडे. हम्म. सो टीचिंगमध्ये खूप चांगलं करतात हे लोक. नंबर 3 ज्यांचा आहे त्यांच्या आई वडिलांना तर काळजी नाही, बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना टाकू शकतात. पण ज्यांचा नंबर 4 असतो त्यांचं थोडंसं काळजीचं कारण असतं का त्यांच्या आई वडिलांचं? 4, 8 आणि 9 3 आई वडील ज्यांचे मुलं हे बर्थडेचे आहे, थोडा. पण त्याच्यासाठी पण मी तुम्हाला रेमेडी सांगणार. 4 राहू आहे, सगळ्यांना माहिती आहे राहू काय आहे, सगळ्यांना माहिती आहे 8 शनी आहे. आता 9 मंगल एवढं खराब आहे, फक्त तुम्हाला गेल्या वर्षी कळलं, 2025 मध्ये तुम्हाला समजलं. आम्ही सगळ्यात पहिला सांगितलं होतं की वॉर होणार आहे. खूप ॲस्ट्रोलॉजर म्हणत होते ये बहुत मंगलमय साल होने वाला आहे, पण असं काही आम्हाला माहीत होतं होणारच नाही आहे. आणि त्याचं भार अजूनपर्यंत चालतंय. त्याचा इफेक्ट आहे अजून. इराण IRA यांची बेरीज 9 वर जोडून येते. आज बघा पूर्ण जगाचा बाप बनून बसलेले आहेत, छोटीशी कंट्री. सो हे 3 नंबर थोडे त्रासदायक आहे, पण ह्यांचं पण दुनियामध्ये काम आहे, म्हणून देवानी 4, 8 आणि 9 नंबर बनवलं आहे. सो 4 नो डाऊट राहू आहे, स्ट्रगल करतायत बिकॉज त्यांना फील्ड माहिती नाही आहे. एकदा तुम्हाला समजलं की तुमची फील्ड काय आहे, तर तुम्ही 4 नंबरचे किशोर कुमार होऊ शकता, तुम्ही 4 नंबरचे बॅरेक ओबामा होऊ शकता. बरोबर. सो यू हॅव टू नो की कोणती फील्ड माझ्यासाठी आहे. आज अमित शाह आहेत, त्यांचं बर्थडे पण 4 आहे. आमचे प्रधानमंत्री, त्यांचं बर्थडे 8 आहे. सो एकदा फील्ड भेटली मग ते सेट होऊन जात. पण कुठे कल असतो यांचा नंबर 4 वाले जे आहेत, आणि त्याच्यात येणाऱ्या तारखा पण सांगाल प्लीज? हा, जे लोक 4, 13, 22 किंवा 31ला जन्मले असतात कोणत्याही महिन्याचे, ते लोक असतात नंबर 4, रूल्ड बाय राहू. सो कॅमेरामध्ये हे 1 नंबर, हे जेवढे पण इथे असणार हे सगळ्यांना आपण विचारूया, काही ना कुठे 4 नंबर यांना रूल करतोच आहे. मुलांक किंवा भाग्यांक ह्या लोकांचं 4 असणारच असणार. आपण विचारूया आफ्टर द शो इज ओव्हर. मग ज्यांचे मुलांक 4 आहे त्यांच्या आई वडिलांना हा आपण गायडन्स देऊ शकतो की ते मीडिया, कम्प्युटरमध्ये 1 नंबर, मीडियामध्ये खूप छान, टॅलेंटेड खूप असतात. अगेन सिंगिंग, पेंटिंग, म्युझिक आणि स्पोर्ट्स नाही अगर हे 3 नंबरनी केलं तर वॉर करणार. सो जर तुमचे मुलं 4, 8, 9 आहे, ऑल्सो 3 आणि 6 ह्या लोकांना स्पोर्ट्स, जिम, ऍक्शन मध्ये पाठवलंच पाहिजे, नाहीतर ते सगळं ड्रामा घरात तुम्हाला बर्दाश्त करावा लागणार. सो एक्सरसाइज इज अ व्हेरी व्हेरी मस्ट हे लोकांसाठी. सो 4 नंबरच्या लोकांना एक्सरसाइज केली पाहिजे, मीडिया केलं पाहिजे, कम्प्युटर केलं पाहिजे, इंजिनिअरिंग केली पाहिजे, एकदम टॉप आपल्या ऑफिसमध्ये सगळं प्रोजेक्ट. इफ यू आर इन ट्रबल ना, 1 नंबर आहे जो येऊन तुमच्या बाजूला उभे राहणार, दॅट इज 4. दुसरा कोण आलं की नाही आलं मला गॅरंटी नाही आहे, पण त्रासमध्ये नंबर 4 तुमच्या बाजूमध्ये उभाच आहे. दे आर सच लवली पीपल. तर त्याच्यामध्ये काय असतो, लवली पीपल, चांगल्या पीपलचा जमानाच नाही आहे. लोक मिसयूज करतायत. ऑफिसमध्ये मिसयूज, घरामध्ये मिसयूज, मीन्स टेकिंग अनड्यू ॲडव्हान्टेज. सो थोडा दुनिया तसं पण ऍज इट इज खराबच झाली आहे खूप पहिल्यापेक्षा. पण मग ज्यांचा नंबर 4 आहे त्यांच्या आई वडिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? खूप प्रेमाने, खूप पेशंटली तुम्हाला हा बाळाला ग्रोअप करायचा आहे. हा तुम्हाला खूप त्रास देणार. ही विल टेस्ट युअर पेशन्स. आता याला मराठीमध्ये काय म्हणतो मला नाही माहितीये, तुम्ही सांगा. बरोबर, तुमच्या धैर्याची परीक्षा बघणार. तसा मुलगा होणार आहे या मुलगी होणार आहे. थोडा तुम्हाला एकदम पेशन्स ठेवून वागावं लागेल, धैर्याने वागावं लागेल. हा, तुमचं पेशन्स एकदम येणार नजर की बाबा ही आई आणि वडील धन्य आहे या मुलाला मोठा केला. बरोबर. पण त्यांच्यामधल्या क्वालिटीज चांगल्या आहेत. दे आर अमेझिंग पीपल.
नंबर 4 अमेझिंग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 9 नंबरमधनं तुम्ही मला सांगणार एक नंबर चूज कर, रात को 12 बजे, रात को 3 बजे तुम्ही फोन करा अँड ही विल बी देअर टू हेल्प यू. आता वळूया नंबर 5 कडे, ज्याला तुम्ही जोकर म्हणता, की कुठेही फिट होणारा. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक असतात नंबर 5 आणि त्यांना रूल करतंय मर्क्युरी याने बुध. तर बुध आहे तर नॅचरली बुद्धिमान असणार, व्हेरी गुड स्पीकर्स, बोलताना एकदम मस्त मस्त भाषण देऊ शकतात, दे आर व्हेरी गुड इन टॉकिंग. आता आपले प्रधानमंत्री जी आहे त्यांना पण बघा नंबर 5 आहे, कारण ते वर्गो आहे, तिकडे त्यांना नंबर 5 रूल करतोय. बोलायला एकदम एक्सपर्ट आणि ट्रॅव्हल तर सगळ्यांना माहिती आहे. सो हे नंबर 5चं एक खूप मोठा गुण आहे, बोलायला 1 नंबर आणि ट्रॅव्हल मध्ये 1 नंबर. 5 जर आमिर खान नंबर 5 आहे, त्याच दिवशी जन्मले आहेत रोहित शेट्टी, दीपिका पदुकोण, मधुबाला आणि विराट कोहली. सो डोंट वरी. 5 जसं मी जोकर का सांगते, कारण दे कॅन गो टू एनी एक्स्ट्रीम. तर मला वाटतंय आमिर खानजी त्या एक्स्ट्रीम मध्ये गेलेले आहेत, विराट कोहली क्रिकेटच्या एक्स्ट्रीम मध्ये चाललाय. सो देर इज हाऊ यू ब्रिंग अप दॅट चाइल्ड ऑल्सो मॅटर्स. त्यांचे नशीब ॲज असे दुसरे पण नंबर्स असतात, भाग्यांक, मूलांक आणि रास. बरोबर. सो जितके पण लोक आहेत 5 तुमचे माझे स्वतःचे ग्रँडचिल्ड्रन आहे. 14 ऑगस्ट 14 ऑगस्ट ऑल्सो बर्थडे ऑफ जॉनी लिव्हर. तर मला पण कधी कधी त्रास होतोय, दोघी जुडवा आहे माझे ग्रँडचिल्ड्रन 14 ऑगस्ट, पण असं वाटतं की जाने दो, जॉनी लिव्हर साहब भी तो है, लेजेंड. सो हे लोक काही पण करू शकतात, ऍक्टिंग, सिंगिंग, डान्सिंग, पॉलिटिक्स. सो हे लोक ना लिटरली सगळं करू शकतात. ड्रॉइंग छान करणार, सिंगिंग छान करणार, कोणत्याही क्लासेसमध्ये तुम्ही हे 5 नंबरच्या मुलांना टाका, सगळं काही चांगलं करणार. मग तुम्ही पण कन्फ्यूज, तो पण कन्फ्यूज, पुढे जाऊन काय करायचं आहे. व्हेरी स्मार्ट. विदाऊट अभ्यास करून 50-60% असंच घेऊन येत आहेत. पुस्तक पण उघडणार नाही, तुम्हाला 60% घेऊन येणार. तर आई वडील सांगतात फिर ये ज्यादा क्यों नहीं पढ़ रहा है, कारण त्याला माहिती आहे यही थोडी मेको जिंदगी भर करना है. त्याला माहिती आहे 10वी नंतर अभ्यास गेली, आपण दुसरं काही ना काही करूया. ती खूप लवकर त्यांना सगळं काही पाहिजे असतो. सो थोडा फोकस, जास्त फोकस नाही आहे. कोणतीही गोष्टी कडनं ते खूप लवकर बोर होत आहेत, त्यांचं फोकस निघून जात आहे, त्यांना दुसरं काय पाहिजे. चंचल वृत्ती. चंचल हे प्रॉपर एकदम शब्द. पण मग पालकांनी काय करायला हवं, याच्यावर उपाय असेल ना काही? एकदम जास्त मोठे पैसे यांच्या कोणतेही आफ्टर कॉलेज जे मोठे डिग्रीज आहे ते त्याच्यावर पैसे घालू नका. बिकॉज ते करणार समजा डॉक्टरची डिग्री आणि जाऊन दुसरं काय काम करणार. असं मी खूप नंबर 5 बघितले आहेत. लॉयरची डिग्री आहे पण काम दुसरं काय करतात. खूप ट्रॅव्हल यांच्या नशिबात असतो, स्पोर्ट्स असतो, फिजिकली नेहमी फिरत राहतात आणि क्विक मनी यांना पाहिजे असतोय. सो हे लोक पण मोस्टली बिझनेसमध्ये असतात, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असतात, किंवा ट्रॅव्हलचे कंपनी त्यांची असते, नाहीतर ट्रॅव्हलच्या कंपनीमध्ये काम करणार, पण ते बसू नाही शकत एक जागावर. सो जर तुम्हाला असं वाटतंय माझा मुलगा मोठा ऑफिसर होणार, तो ऑफिस जाऊन बसू नाही शकणार. हा, ऑफिसर होऊ शकतोय अशी कंपनीमध्ये, अशी सेक्टरमध्ये जिकडे खूप ट्रॅव्हल आहे. सो ट्रॅव्हल भरपूर करणार. बरोबर. म्हणजे बिझनेससाठी जर पैसे यांच्यासाठी इन्व्हेस्ट करायचे असतील तर ते करावे, पण डिग्रीसाठी कुठल्या? हा खूप मोठा एक्सपेन्सिव्ह. सपोजिंग तुम्ही पायलट म्हणतो, दॅट इज ऑल्सो गुड फॉर हिम, पण 4-5 वर्षाची नोकरीमध्ये तो कंटाळेल पायलट प्लेन चालून पण. आणि खर्च किती असतो, लाखों रुपीज मध्ये असतो. सो बी व्हेरी केअरफुल. 10 वेळा विचार करा, मग जास्त खर्च करा. बाकी हे यांना सगळं शिकवा, राईट फ्रॉम कुकिंग टू मेकअप टू हेअरस्टाईल. नंबर 5 सगळं करू शकते, सिंगिंग पण, आणि कोणताही बिझनेस यांना द्या, दे आर एक्सपर्ट इन ऑलमोस्ट एव्हरीथिंग. आता वळूया नंबर 6 कडे, जो तुमचा आवडता नंबर आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही भरभरून बोलता. तर नक्की नंबर 6 असेल तर त्या मुलांना कसं ट्रीट करायला हवं, कुठल्या फील्डमध्ये घालायला हवं? फेवरेट कशाला आहे माझं, कारण मी आहे नंबर 1 आलसी. आम्ही सगळे आलसी झाले आहोत. आम्हाला कष्ट कमी करायचे, रिझल्ट जास्त पाहिजे. तो तुम्हाला देणार आहे शुक्र ग्रह. सो 6, 15, 24 तारखेला जन्मलेले लोक असतात शुक्र ग्रहशी रूल्ड.
तर ते आहे नंबर 6. लवकर सगळं मिळतोय, पण जर ते त्याच्याबरोबर तुम्ही कष्ट पण केलं, जसं सचिन तेंडुलकर 24 एप्रिल, काय नाहीये त्यांच्याकडे, पण कष्ट आजपर्यंत करतायत भरपूर. आजपर्यंत. नाहीतर सचिनला एक दिवस कामाला जायची गरज नाहीये, तरी पण कुठे ना कुठे ऍड करतायत, काही ना काही रेस्टॉरंट त्यांचे चालू आहे, काही ना काही चालूच आहे. सो नंबर 6 नो डाऊट लकी आम्ही म्हणतो, पण त्याच्यावर थोडं मेहनत करा, डबल मजा. तर ज्या लोकांचे घरात नंबर 6 आहे, मी तुम्हाला ऑलमोस्ट चॅलेंज करू शकते की ह्या सगळ्यांच्या नशीब त्या दिवशी उघडला ज्या दिवशी यांच्या लाईफमध्ये तो बाळ आला. अरे बापरे. 6, 15 किंवा 24. आणि आपले कमेंट्समध्ये जरूर सांगा की मी खरं सांगते की नाही. 6 नंबर आला की सगळं आला. शुक्र काय देतोय तुम्हाला? खाणं पिणं, पैसा, ऐशो आराम, गुड लुक्स आणि भरपूर टॅलेंट्स. हा बाळाकडे सगळं आहे. स्पोर्ट्स आहे, म्युझिक आहे, डान्स आहे, सगळं काही त्याच्याकडे आहे. आता मी 6ला नाही जन्मली आहे, पण मी आपलं नाव घेऊन आली 6 नंबरवर. तर आई वडिलांनी जे नाव दिलं होतं, मी स्वतःचं नाव स्वतः ठेवलेलं आहे. एक आई वडिलांनी ठेवलं, एक मी स्वतःच चेंज केलं, नामकरण स्वतः करून टाकलं आणि पप्पाला मेसेज केलं, पप्पा आजपासून ही माझी स्पेलिंग आहे. पप्पा एवढे खुश झाले, अरे इतना अच्छा स्पेलिंग तो मैं भी नहीं बना सकता था, तू स्वतःच्या नावाला एकदम मस्त नंबरवर घेऊन आली आहे. तर त्या दिवशीपासून, आज 23 वर्ष झाले त्याला, त्या दिवशीपासून शुक्र माझ्या लाईफमध्ये आला. दो आय एम नॉट अ नंबर 6. सो आम्ही सगळ्यांसाठी, सगळ्यांना पाहिजे ना गाडी, बंगला, ऐशो आराम, गुड थिंग्स. म्हणून मी सगळ्यांना सांगते, हे 24 नंबर इथे नेहमी लिहा. सगळ्यांकडे 6 नाही आहे, पण हे लिहून 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 काही पण एक दिवसात इफेक्ट होत नाही. 4-5 महिने लिहा अँड यू विल सी द शुक्र कमिंग इन टू युअर लाईफ. तर जे बाळ 6 आहे ते थोडे खर्चालू असणार. आई वडिलांनी थोडं काळजी घ्यावी लागेल. सगळं ब्रँडेड पाहिजे. मैं तो ये खाऊंगा ही नहीं, मैं तो पिऊंगा नहीं. खूप फ्रेंड सर्कल, बाहेरचे पिझ्झा पास्ता जास्त आवडत आहे, घरचे जेवण कमी आवडत आहेत. हे सगळे क्वालिटीज 6 नंबरच्या मुलांमध्ये आहे. पण आई वडिलांनी एकच केलं पाहिजे. व्हायोलिन आवडतंय, व्हायोलिन हातात, गिटार आवडतंय, गिटार हातात, फुटबॉल आवडतंय, फुटबॉल हातात. अँड जस्ट सी हाऊ दॅट चाइल्ड टर्न्स आउट. ते छान फुलेल, त्याला जे आवडतंय ते करू दिलं. आणि कुठली काळजी पालकांनी घ्यावी? आता तुम्ही म्हटलात की त्यांना खूप खर्चाच्या गोष्टी आवडतायत, ब्रँडेड गोष्टी आवडतायत, तर त्या कितपत पूर्ण करायला हव्या किंवा कुठल्या गोष्टी अजिबातच देऊ नयेत? असं अजिबातच तुम्ही मुलांना काही दिलं नाही ना, मग आजकालच्या मुलांना माहिती आहे स्वतः जाऊन करून येणार. सो गिव्ह हाऊ मच यू कॅन, डोंट स्पॉइल एनी चाइल्ड. पैशांमध्ये इफ यू कॅन, जेवढं तुम्ही करू शकता तेवढं करा. कधी पण डोंट गो आउट ऑफ युअर वे टू मच करू नका. बरोबर. आता आपण बघूया मुलांक 7. तर याच्यामध्ये तारखा कोणत्या येतात आणि आई वडिलांनी या बाळांचं काय करायचं? आता 7 परत एक ट्रबलसम नंबर आहे थोडाफार. 7, 16 किंवा 25ला जर तुमचं बाळ जन्मलेलं आहे, देन ही इज अ नंबर 7. 7ला रूल करतो केतू. सो केतू पण सगळ्यांना माहिती आहे त्रासदायकच आहे. मेंटली हे मुलं खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. सो तुम्ही बघणार की 2-2 दिवस बात नाही, 2-2 दिवस तुमच्याशी बोलणार नाही. कोणती एक छोटी गोष्टी वाईट वाटली तर अजिबात कोणाशी बोलणार नाही. एकट्या आपल्या रूम मध्ये बसणार, काही ना काही लिहत बसणार. रीडिंगचा यांना भरपूर शौक आहे, सिंगिंगचा शौक असतोय, रायटिंगचा शौक असतोय. सो हे लोक पण खूप टॅलेंटेड असतात. 7 नंबर इज वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड पीपल. जर त्याला समजलं की कोणती फील्ड माझ्यासाठी आहे, तिकडे गेली. आता करण जोहरचं परत मी नेहमी एक्झाम्पल देते. एवढे सुंदर मूवीज तुम्ही डायरेक्ट केली, आता तिकडनं वळून मग टीव्ही केलं त्यांनी, थोडा रेडिओ पण त्यांनी केलं. आजकाल काय करतात मला माहित नाहीये, पिक्चर बनवतायत, दुसरे लोक बनवतायत, ते धर्माचे फक्त हेड आहे. पण ही स्टॉप डायरेक्टिंग एनिथिंग न्यू. सो एकता कपूर प्रोडक्शन मध्ये होती पहिलेपासून. एकता कपूर आमची एकदम फर्स्ट क्लायंट आहे, ऑलमोस्ट फर्स्ट सांगू शकतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत फक्त त्यांची प्रगती बघितली आहे. जर तुम्ही प्रॉपरली न्यूमरोलॉजी फॉलो केलं तर एव्हरी डे इज अ गुड डे. सो 7 नंबरला बघायला पाहिजे, सितार, गिटार, काय ह्या मुलाला काय चांगलं वाटतं त्या फील्डमध्ये टाका. ऑल्सो ह्या लोकांना
डॉक्टर सूट करतोय, बट डॉक्टर मध्ये पण सायकॅट्रिस्ट जास्त असतात. दे 7 लाईक सायकोलॉजी आणि सेन्सिटिव्ह नेचर असतोय ना, दे वॉन्ट टू हेल्प. यांना एनजीओ उघडायला खूप आवडतोय, ॲनिमल्स खूप आवडत आहेत आणि ॲनिमल रिलेटेड कामं त्यांना खूप आवडत आहेत, हे पण करू शकतायत. ऑल्सो ट्रॅव्हल, ऍक्टिंग. नंबर 7 आर ऑल्सो जबरदस्त ऍक्टिंग. शाहिद कपूर एक नंबर 7 आहे. ऍक्टिंग चांगली आहे. पिक्चर आजकाल त्यांची जास्त चालत नाही, पण दे आर व्हेरी गुड ऍक्टर्स ॲज वेल. बरोबर. आता असं एखादा मुलांक, आता नंबर 7 तुम्ही सेन्सिटिव्ह म्हटलात, तर म्हणजे त्या पालकांनी अशी काळजी घ्यावी का, की काही मुलं डिप्रेशनकडे पटकन जाणार? खूप लवकर. दिस इज द नंबर. सगळ्यात जास्त हे लोक सायकॅट्रिस्ट कडे जातात. ओके. आणि अमावस अँड पौर्णिमा हे जे पण माझे प्रोग्राम, आज आपला प्रोग्राम बघतायत ना, दे विल अग्री. अमावस आणि पौर्णिमाच्या टाइमवर 2 आणि 7 नंबरच्या लोकांवर जास्त प्रभाव होतोय. सो बी व्हेरी केअरफुल. लाईट कलर्स वापरा. हे लोकांना तर कॅट्स आय अंगुठी घातलीच पाहिजे. मी नंबर 2 आहे, 7 पेक्षा जरा अर्धी. सो मी पण घालते, किती वर्ष झाले. केतूचं कॅट्स आय, लसनिया. माइंड जरा आमचं काम होतोय. तो हे लोकांना पण मी सांगते, योगा मेडिटेशन खूप जरुरी आहे. खूप जरुरी आहे. आपल्या माइंडला कंट्रोल करायचं, आपलं 7 चक्राला प्रॉपर करायचं आणि थोडी फिजिकल ऍक्टिव्हिटी पण चांगली. बट योगा मेडिटेशन इज अ मस्ट फॉर ऑल नंबर 7. म्हणजे ज्यांचा नंबर 7 आहे त्यांच्या पालकांनी त्या मुलांना पहिल्या लहानपणापासूनच या गोष्टींची सवय. येस. बरोबर. आता वळूया नंबर 8 कडे, जो तुम्ही नेहमी सांगता की कठीण नंबर आहे, त्रासदायक. त्रासदायक थोडा आहे. स्वतःला पण त्रास होतोय, विचारांना, लोकांना पण त्रास देत आहेत. नाही पाहिजे तरी पण ह्यांच्याकडनं असं असं गोष्टी घडतायत. दे डोंट डू इट इंटेन्शनली की हा मला कोणाला त्रास द्यायचा आहे, पण खूप लवकर सक्सेस भेटत नाही. आणि हे म्हणजे नाही आहे की 8 नंबरचे लोक अजिबात सक्सेसफुलच नाही आहे. प्रधानमंत्री आहे आपले, पण इथे पोचायला किती वर्ष गेले. पोचायला नंतर पण आजकाल पण त्यांचं डामाडोलच आहे. सगळे लोक, एव्हरीबडी इज नॉट हॅपी विथ व्हॉट इज डुईंग. त्यामुळे काय होतंय की तिकडे पोचून पण शांतीचं पल नाही. मग त्यांच्या, आता ज्यांचा 8 आहे जन्मतारीख, किंवा आता तुम्ही सांगाल बाकी कुठल्या जन्मतारखा येतात त्या 8 नंबर? 8, 17, 26. 8, 17, 26 ज्यांची शनी जन्मतारीख. रूल करतोय शनी. ह्यांना. तर ज्यांची जन्मतारीख तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे, तर त्यांच्या पालकांनी लहानपणीपासून कुठली काळजी घ्यावी? लक्ष द्या की शनी स्लो असतोय, सगळ्यांना माहिती आहे. स्लो प्लॅनेट आहे. तर ह्यांची प्रगती हळूहळू हळूहळू आफ्टर 35, 37, 38 होणार. पण 4, 8 चे आई वडिलांना तर मी नेहमी सांगते, भैया पहिले अपना बच्चा मेरे पास लाओ. कारण मला माहिती आहे की थोडीशी स्पेलिंग चेंज करून आपण ते 35, 38 पर्यंत का थांबायचं. जर स्पेलिंग बदलून पूर्ण नशीबच बदलतोय ना. सी, माझ्या सायन्समध्ये काय असतोय, एक न्यू व्हायब्रेशन क्रिएट. जसं आपण बाळाची स्पेलिंग चेंज करणार, स्कूलमध्ये चेंज होणार, ऑटोमॅटिकली हळूहळू सगळे डॉक्युमेंट्समध्ये चेंज होणार. सो दिस इज द बेस्ट हथियार फॉर 4 and 8 की आपली स्पेलिंग चेंज करा. सो तुम्ही मला नोटीस करणार, मी 4 आणि 8 मुलांसाठी जास्त सांगते की स्पेलिंग चेंज खूप गरजेचं आहे यांच्यासाठी. बिकॉज दॅट्स अ लवली हथियार दे हॅव गॉट. की लवकर आपण स्पेलिंग चेंज केली की लवकर सगळं व्यवस्थित जागावर येतोय, मार्गी लागणार. दुसरं आहे, दे शुड डू हनुमान चालीसा एव्हरी डे. लिसन टू हनुमानजी. गळ्यात 4 आणि 8 चे हनुमानजी नक्की पाहिजे. अच्छा, ही रेमेडी झाली त्यांची. ही रेमेडी आहे, कवच आहे त्यांचं. कारण 8 नंबरचं कवच फक्त हनुमानजी आहे. शनीचा प्रभाव कमी करण्याची ताकद फक्त हनुमानजीकडे आहे. पण मुलांक जो 8 आहे त्याच्यामध्ये काही क्वालिटीज पण असतात. क्वालिटीज जबरदस्त आहे. अगेन व्हेरी मच, जसं मी तुम्हाला 4 साठी सांगितलं, रात को 12 बजे आ जाएगा, असं नंबर 8 आहे. एनी टाइम यू नीड देम, दे आर देअर. दुसरं, मॅथ्स मध्ये गजब. अरे बापरे. 1 नंबर असतात. आणि सी, 8 2 सर्कल मध्ये असतो ना, तर कोणी नंबर 8 मॅथ्स मध्ये 1 नंबर, आणि कोणी तर अजिबात त्यांना मॅथ्स समजत नाही. ते थोडे आहेत. पण मोस्ट नंबर 8 पीपल मॅथ्स मध्ये खूप छान असतात, सायन्स मध्ये छान असतात, बिल्डिंग, मायनिंग, आर्किटेक्ट, रिअल एस्टेट, कोणताही रिअल एस्टेटचं काम, मायनिंगचं काम, जमीन मधून काही पण बाहेर काढायचं आहे, केमिकल्स,
हे सगळे कामं त्यांना सूट करतात. तर आई वडिलांनी लहानपणीपासून बघायला पाहिजे की हे टाईपचे कोर्सेसमध्ये त्यांना जास्त घालायला पाहिजे. बरोबर, तिथे त्यांची प्रगती फास्ट हो, ते कॉन्ट्रॅक्टर असतात ना, रोड बनवतात, तसं सगळे कामं मोस्टली नंबर 8 जमिनीशी रिलेटेड करतोय. मोठे मोठे फॅक्टरीज टाकतायत, रिअल एस्टेटमध्ये असतायत. बरोबर. आणि त्यांचा स्वभाव बघता आई वडिलांनी कुठली काळजी घ्यावी किंवा कुठल्या गोष्टी सगळ्यात पहिले आई वडिलांना वाटतोय हे का बोलत का नाही, कारण खूप रिझर्व्ड असतात नंबर 8चे लोक. अच्छा. तर फॅमिली आली, बाहेर सगळे बोलतायत, हे एकटा आतमध्ये बसलेला आहे, नॉट व्हेरी मिक्सिंग. तर आई वडिलांनी नंबर 8चे आई वडील नेहमी कंप्लेंट करताय, ती बातमी करताय, रिझर्व्ड नेचर असतो. पण ते पण बघा, जर तुम्हाला मोठे मोठे कामं करायचे आहेत तर फ्रेंडशिप कुठे कुठे तुम्ही करत बसणार. सो मुलाचं जे नेचर आहे ना त्याला बदलू नका, त्याच्या नेचरच्या हिशोबाने तुम्ही बदला आणि त्याला ते डायरेक्शन्स दाखवा. एन्व्हायरमेंट तसं त्याच्या क्रिएट करा. हिशोबाने करा. तेच आपला ह्या उद्देशच हा पॉडकास्टचा तेच आहे. एकदा तुम्हाला त्यांचं नेचर समजला, तो एन्व्हायरमेंट घरात आणा. बरोबर, त्यांनी त्यांचंही आयुष्य सोपं आणि आई वडिलांचंही आयुष्य सोपं. मुलांक 9 याच्यामध्ये कोणत्या तारखा येतात आणि ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांच्या आई वडिलांसाठी काय सल्ला? 9, 18 किंवा 27ला जन्मलेले मुलं नंबर 9 असतात. आता आई वडिलांसाठी काय सांगू, तुम्ही जन्म दिलाय सलमान खान, ब्रूस ली, जॅकी चॅन, खल ली, अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, फायटर लोक आहेत सगळे एकदम. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, पोलीस सगळे नंबर 9 असतात. आता 9ची पण गरज आहे. हेच नंबर 9नी तो पोलीसमध्ये, आर्मीमध्ये तोच राग तिकडेच पाहिजे ना आपल्याला. तर जर पोलीस, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही नसणार, स्कूल टीचर आणि प्रिन्सिपल नसणार तर कसं चालणार? आम्ही सगळे चोर होऊन जाणार. सो 9 नंबर खूप महत्वाचा नंबर आहे, पण त्यांना माहीत पडायला पाहिजे कुठे वापरायचं कुठे नाही. अक्षय कुमारनी आजपर्यंत ऍक्टिंग करून इकडे तिकडे जम्पिंग करून कसं केलं बघा. शाहरुख खान पण 9 आहे बिकॉज स्कॉर्पिओ आहे, वृश्चिक राशीचा आहे. एकंदर तुम्ही सांगताय की 9 नंबरवाले अँगर त्यांना असतो, राग आहे ना त्यांच्यामध्ये, पण ते कुठे वापरलं? पोलीसमध्ये पाहिजे ना अँगर. सो लहानपणे ज्यांचे पण मुलं हे नंबरचे आहेत, हे पण मी तुम्हाला सांगू शकते, मोस्ट ऑफ देम लहानपणे तुम्हाला सांगणार मेको पुलिस में जाना है, आर्मी में जाना है, एअरफोर्स में जाना है, त्यांचं ते असतो. अँड खूप छान सर्जन, कसं कापायचं कला, ते मर्डर मध्ये गला कापायचा आहे की बसून ऑपरेशन करून, तिकडे पण तेच पाहिजे ना. सो ऑल नंबर्स ना देवानी खूप विचार करून सगळ्यांमध्ये वेगवेगळे गुण टाकले आहेत. म्हणून आपण एकमेकांचं काम नाही करू शकत एवढे चांगले. ऑफकोर्स एव्हरीबडी इज नॉट लकी, माझ्यासारखे तुमच्यासारखे, की आम्हाला ते फील्ड भेटली ज्याच्यासाठी आम्ही बनवलं आहोत. पण हे प्रोग्राम बघून होऊ शकतोय, खूप मुलांची लाईफ आपण चेंज करू शकतो. बरोबर, आई वडिलांमध्ये अवेअरनेस क्रिएट असायला पाहिजे. सो हे लोकांना टाका तुम्ही, MPSC, UPSC, पोलीस, हे सगळे याच्यामध्ये यांना टाका. पण एक्सरसाइज, कुकिंगचं खूप हाऊस असते नंबर 9च्या लोकांना. सो स्कॉर्पियन्स ऑल्सो 9, एरीज ऑल्सो 9, म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीचे लोक पण 9 असतात. सो विराट कोहली वृश्चिक आहे अकॉर्डिंग टू इंग्लिश कॅलेंडर. त्यांनी कुठे वापरलं 9चं ताकद? ग्राउंडमध्ये, ॲग्रेशन. पण त्याला ॲग्रेशन पण आम्ही ऐकलंय सगळ्यात जास्त राग त्याला येतोय ग्राउंडवर. सो ॲग्रेशन, गुस्सा ह्या लोकांमध्ये असतोय, खूप देवाने दिलेलं असतोय. पण ते स्पोर्ट्समध्ये टाका, जिममध्ये टाका, तबला. झाकीर हुसेफ साहेब आता नाही आहे, 9th मार्च. अरे बापरे, सगळे एनर्जी त्यांनी तबल्यामध्ये टाकलं. सो लुक ॲट युअर चाइल्ड, फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे. पण आम्ही त्यांना काय सांग, एक चुकर बस, गप बस, की 1 मिनिट बसणार नाही. आई वडिलांना यांच्या या थोड्या संतापी स्वभावाचा त्रास तर होतच असेल ना. ऑफकोर्स खूप होणार. त्याला चॅनलाइज करणं गरजेचं. आता हे प्रोग्राम ऐकून त्यांना वाटेल अच्छा इसलिए मेरा बेटा ऐसा है, नाहीतर त्यांना नाही वाटणार. आता प्रियंका चोपडा लहानपणीपासून डेअरिंग होती ना, म्हणून तर आज पोचली ना जिथे पोचायचं आहे. तर ते डेअरिंग वर्ड ह्यांच्यासाठी आहे, जास्त डेअरिंग. सो चॅनलाइज करा, अँगरला चॅनलाइज करा. बरोबर. हे लोक इंजिनियर खूप चांगले बनतात, डॉक्टर्स बनतात, आणि ॲट द सेम टाइम
स्पिरिच्युअल अँड ह्युमॅनिटेरियन. ह्या लोकांना पण जगासाठी काय मोठं केलं पाहिजे असं असतं त्यांच्यामध्ये. बरोबर. श्वेताजी, तुम्ही आता 1 ते 9च्या सगळ्या मुलांच्या त्यांचे काय गुण आहेत, त्यांनी कुठे जायला पाहिजे हे सगळं सांगितलं. पण आई वडिलांचं बेसिक असतं, काही कर रे बाबा मोठं झाल्यावर, पण आधी आज अभ्यास तर कर. माझ्याकडे येतात, मॅडम 10वी तरी झालं पाहिजे, 12वी तरी. एकदम फालतू मुलगा असेल ना, 10वी पाहिजे. थोडा ठीक असेल, ग्रॅज्युएशन शिवाय कसं चालणार. मी म्हटलं बेसिक एज्युकेशन पाहिजे, पण आपला मुलगा शिकलेला पाहिजे. तर बेसिक रिक्वायरमेंट ही आहे की एज्युकेशन तर पाहिजेच, म्हणजे हे माझं सुद्धा मत आहे. तर मग आता मुलांनी अभ्यास करावा यासाठी तुम्ही काय टिप्स देणार, काय रेमेडी देणार? अभ्यास जरूर मी टिप्स देणार, पण मी जे तुम्हाला सांगितलंय तिकडे तिकडे ते हॉबी क्लासेस मध्ये ऍटलिस्ट त्यांना घाला. आणि अभ्यासासाठी 2-3 गोष्ट सगळ्यांसाठी, कोणत्याही नंबरचा असू दे. पहिली गोष्टी आहे, ईस्ट बघून अभ्यास केलं पाहिजे. ओके, पूर्व दिशेकडे. पूर्व दिशेकडे टेबल ठेवा, त्याच्यावर ठेवा सरस्वती माता. लहानपणीपासून मुलांना शिकवा, सकाळी उठले की धरती माताला थँक्यू, कारण खाना पिना ज्वेलरी सगळं आम्हाला धरती देते. मग सूरज भगवानला थँक्यू, जे आम्हाला रोशनी एनर्जी देतोय. आणि अभ्यासाला जाताना सरस्वती माताचा मंत्र हे जरूर शिकवा. सो अभ्यास करताना ईस्ट फेसिंग बसा, लाईट कलरचे कपडे, डार्क कलर घालू नका. आणि सगळ्यांना सांगू नका की नाही नाही तुम सुबह सुबह उठ के पडो. सुबह सुबहचे आजकाल मुलं नाही आहेत. सो जेव्हा त्याला बरं वाटतंय, माझं लाईक रात्री मला एकदम एक्झामच्या आधी ना पूर्ण रात्री मी जागायची. एनर्जी कुठून यायची माहित नाही, पण रात्री माझं डोकं चालायचं. सो एव्हरीबडी हॅज डिफरंट टायमिंग. तो त्या हिशोबाने त्यांना अभ्यास करू द्या. जो सब्जेक्ट आवडतोय त्याच्यामध्ये जरा चांगली पॉलिशिंग करा. बाकी जे नाही आवडतंय त्याला 50% बस आहे. करेक्ट. ते एक करा. लाईट कलरचे कपडे घाला. रेड अँड ब्लॅक अजिबात मुलांना देऊ नका. जर त्यांचं स्कूल युनिफॉर्म असेल, आता आयुष्यभर मी पण ब्लॅक शूज घातले, त्यामुळे शायद अभ्यासामध्ये एकदम चांगली नव्हती. मी 50% स्टुडंटच होती. आयुष्यभर ब्लॅक कलरचे 10वी पर्यंत शूज घातले मी. सो जिकडे कंपल्सरी आहे ते राहू द्या, बाकी डोंट मेक देम वेअर रेड अँड ब्लॅक. झोपताना दक्षिणला डोकं, उत्तरेला पाय. त्यांची बेडशीट्स, तकिये, टॉवेल सगळे लाईट कलर ठेवा. खास करून थोडा थोडा ब्लू आणि व्हाईट जरूर घाला त्यांच्या लाईफमध्ये. जर तुम्ही मुलाचं बेडरूम वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट मध्ये केलं, म्हणजे मोर टुवर्ड साऊथ वेस्ट आणि वेस्ट, तर अजून चांगलं होईल त्याला अभ्यासामध्ये. अँड जसं मी सांगितलं, लकी कलर्स, लकी नंबर्स, त्यांचे इम्पॉर्टंट कामं त्या डेट्सवर करा. अँड ऑफकोर्स द मोस्ट इम्पॉर्टंट अँड बेस्ट थिंग इज त्यांची नावाची न्यूमरोलॉजी. आणि नॅचरली द बेस्ट थिंग इज त्यांच्या नावाची बदल करून टाका. नावाची बदल करा. आता तुम्ही म्हटलात तर नाव, खरंच नावाचं स्पेलिंग बदलून किती फरक पडू शकतो किंवा काय काय जरा इकडे मी लहान मुलांची आम्ही बोलतो ना, तर तुम्हाला एकच एक्झाम्पल देणार. तुम्ही जर नाही ऐकलं हे नाव तर गुगल करा, निकिता टकले. अच्छा. माझी क्लायंट आहे, 15 मार्च जन्मलेली. फॉर्म्युला 1 रेसर, टॉप, आपली महाराष्ट्राची, आपली पुण्याची. आणि तिचे फॅमिलीचे कमीत कमी 4-5 अजून त्याचे कझिन झाले आहेत. ती फॅमिली अशी आहे, आपल्या मुलांना स्पोर्ट्समध्ये टाकते. अजून मला कोणाचं नाव आठवण नाही आहे, कारण निकिता टकले नेहमी फोटो पाठवते. ये जीता, मलेशिया में जीता, सिंगापूर में जीता, फॉर्म्युला 1 ची कार रेसर इंडियाचे टॉपमध्ये आहे. तर ही पण लहानपणे माझ्याकडे आली होती. तिची स्पेलिंग तेव्हा चेंज केली आणि किती अवॉर्ड्स, किती रिवॉर्ड्स, जबरदस्त. तुम्ही किती फॉर्म्युला 1 गाडी चालवतायत मुली ते सांगा मला. लहानपणे माझ्याकडे आली, मी तिला डायरेक्शन दिली अँड शी इज टॉपिंग. खरंच नशीब चेंज होऊ शकतं स्पेलिंग चेंज केल्याने. मॅम, आपण मुलांचं भविष्य खूप डिस्कस केलं आज, पण आता खूप पॉडकास्ट आम्ही जेव्हा चॅनलवरती करतो तेव्हा वास्तू असेल, ॲस्ट्रो असेल किंवा न्यूमरोलॉजीचे सुद्धा भरपूर वेगवेगळं नॉलेज त्याचं आहे. पण हे सगळ्यामध्ये ना गोंधळ असा होतो की नक्की म्हणजे या तिघांपैकी कोणतं प्रभावी आहे किंवा या तिघांमध्ये काय फरक आहे आणि यामध्ये न्यूमरोलॉजी कशी वेगळी आहे किंवा कसा रिझल्ट आहे त्याचा. आता हे 5 बोट आहेत, कोणतं वापरायचं कोणतं नाही वापरायचं
सगळे काम येत आहेत ना, तसं हे सगळे सायन्स एकमेकांशी कनेक्टेड आहे. हम्म, कारण तेच 9 ग्रह आहे आणि तेच 9 नंबर आहे. हम्म, तुम्ही तिकडे ॲस्ट्रोलॉजी म्हणतो आणि आम्ही इकडे न्यूमरोलॉजी म्हणतो, हम्म, पण आम्ही बोलतो तर तेच 9 ग्रहांबद्दल ना. हम्म, हम्म, तिकडे या इकडे, तिकडे रासमध्ये ॲस्ट्रोलॉजर काय करतोय, रास बघतोय. हम्म, आजकाल त्या लोकांना पण मूलांक आणि भाग्यांक बघावं लागतंय आमच्यामुळे, पण ऍक्च्युली ॲस्ट्रोलॉजी काय होती, फक्त रास, हम्म. तुमची रासच्या हिशोबाने बोलायचं. आता रासचं पण एक नंबर आहे, तो ग्रह पण एक नंबर आहे. सो सगळं सेम आहे. ॲस्ट्रोलॉजीमध्ये जन्मकुंडलीमध्ये जे लिहिलं आहे ते नक्की आहे की बाबा ह्या टाइमवर मुलाचा जन्म झालाय, तर हे त्याचं नशीब होणार आहे. हम्म, वास्तूमध्ये फिक्स्ड एरिया आहे, टॉयलेटसाठी, झोपाईसाठी, किचनसाठी, ते पण एक फिक्स्ड सायन्स आहे. हम्म, असं असं केलं तर बरं होईल. हम्म. आणि मी 100% वास्तूमध्ये बिलीव्ह करते. आम्ही वास्तुशास्त्र पण करतो, आमच्याकडे वास्तू टीम पण आहे. सो अलॉंग विथ न्यूमरोलॉजी मी वास्तू पण स्टार्ट केली आहे, बिकॉज आय बिलीव्ह इन इट, बिकॉज आय लव्ह इट, आय डू इट. माझ्या घरामध्ये फुल वास्तू केलेलं आहे 100%. सो ते पण इम्पॉर्टंट आहे. न्यूमरोलॉजीमध्ये काय आहे, हेराफेरी. मी आजकाल हे खूप शब्द यूज करते, कारण हेराफेरीचा जमाना आहे. थोडासा स्पेलिंग मध्ये तुम्ही तृप्ती डिंबरी मध्ये डबल आई टाकलं, आज तुम्ही विक्टोरिया सिक्रेट्सचं ओनली इंडियन वुमन झाले होत. शी हॅज गॉट द मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट फॉर विक्टोरिया सिक्रेट्स. आणि किती पिक्चर्स, किती काय मोठे मोठे ॲक्ट्रेसचं रोल त्यांना भेटतोय. हे लेटेस्ट एक्झाम्पल आहे म्हणून तुम्हाला सांगते. हे कामं तर आम्ही वर्षांपासून करतो आहे. राजकुमार राव मध्ये $M. सो न्यूमरोलॉजीमध्ये काय होतोय की अगेन ठराविक, माझं जन्मतारीख ठराविक आहे, मी ह्या डेटवर जन्मली आहे, ते 3 नंबर्सचं हिशोबाने माझी लाईफ जाणार होती. पण मी श्वेता मॅमला आणलं, स्पेलिंग चेंज केली, आपले लकी कलर्स घालते, लकी नंबर्स यूज करते आणि तुम्ही कुठे पोहोचू शकता. यू वॉन्ट बिलीव्ह, परवाचा फोटो आलेला आहे माझ्याकडे. ब्लू चष्मा, ब्लू शर्ट, नेव्ही ब्लू पॅन्ट आणि ब्लू वॉच. एवढे मोठे संजय घोडावत माझ्याकडे 15 वर्ष 20 वर्ष पूर्वी आलेले, आजपर्यंत काही सोडलं नाहीये. आणि 2-4 त्यांच्याकडे कंपनीज होती जेव्हा माझ्याकडे आले. आज हवाई जहाज आहे त्यांच्याकडे, स्टार एअर हवाई जहाज, फ्लीट ऑफ एरोप्लेन्स आहे त्यांचे. पर्सनल हेलिकॉप्टर तर आहेतच, पण फ्लीट ऑफ प्लेन्स आहे त्यांच्याकडे. जो मनुष्य बाईकवर होते एक दिवस जेव्हा माझ्याकडे आले. सो अजून पण एवढा मोठा माणूस ब्लूच घालतोय. पुनीत बालन आहे आमचे पुण्याचे, ते पण छोटा मुलगा होता माझ्याकडे आलेला. आज एवढा मोठा पुनीत बालन, सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे. ज्यांना माहित नाही गुगल करा. सो जितक्या लवकर आपण स्पेलिंग चेंज केली बरं आहे. पण माझ्यासारखे 37th इयरमध्ये पण करू शकतात किंवा 80th इयरमध्ये पण करू शकतात. तर न्यूमरोलॉजी तुम्हाला रिझल्ट लवकर देते, वास्तू पण देते. ॲस्ट्रोलॉजीमध्ये फक्त काय आहे की ये जन्मकुंडली में लिखा है. पण समजा तुम्हाला फ्रॅक्चर झालं तर तुम्ही एक्सरेचा रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे जाणार ना, तर ते डॉक्टर मी स्वतःला समजते की ओके या फ्रॅक्चर हो गया है, अभी इसको कैसा रिपेयर करने का. सो न्यूमरोलॉजीमध्ये ते एक पॉझिटिव्ह आहे की थोडे चेंजेस करून आम्ही खूप बदल करू शकतो. न्यूमरोलॉजीमध्ये जन्मतारीख महत्वाची. हा प्रश्न थोडा वेगळा असा आहे की आता बऱ्याचदा म्हणजे काही वर्षांपूर्वी असं होतं की जन्मतारीख लक्षात नाही, समजा आजीची नाही, किंवा माझी आईची. आईची पण नाही, तर तिला ते पण माहित आणि नाही. शाळेत टाकताना बऱ्याच जणांची 1 जून. येस. तर मग ती कागदोपत्री असलेल्या जन्मतारखेचा आपल्या ह्याच्यावर इफेक्ट नाही होतो नाही की नाही, जे ओरिजिनल आहे त्याच्या इफेक्ट होणार. पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे येणार आणि सांगणार श्वेता मेरे पास तो बर्थडे नहीं है, मालूम नहीं है कब पैदा हुआ था, मी तुमचं नाव असं नंबरवर घेऊन येणार की तुम्ही आतापासून टॉप करणार. जसं O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप दर ब्लड मध्ये जाऊन मिक्स होतोय, आणि कोइन्सिडेंटली माझं पण O पॉझिटिव्हच आहे. तर बाळाला देवानी काम पण ते दिलेलं आहे. सगळ्यांचे नाव, सगळे काही पण तुमचा बर्थडे असू दे, माझ्या नावाची स्पेलिंग तुम्हाला प्रगतीकडे घेऊनच जाणार. आणि प्रगती सगळ्यांनाच करायची असते. त्यामुळे ना जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी असा विचारेल की कोणतीही जन्मतारीख असू द्या किंवा काहीही स्पेलिंग असू द्या,
पण ज्यांना पैसा अट्रॅक्ट करायचा आहे किंवा जे तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, तर त्यांनी काय करायला हवं? खूप लोक आहेत जे अजून माझ्याकडे पोचू नाही शकत, पण त्या लोकांना एवढं फायदा झालेला आहे, एवढं फायदा झालेला आहे. फक्त माझा एक 24 नंबर. मला खूप बरं वाटतंय की एक गोष्टी, ऑफकोर्स विथ द हेल्प ऑफ यू मीडिया गाईज, लोकमतचा मी नेहमी सांगते, लोकमत पेपरनी मला फर्स्ट स्टेप दिलं ॲज अ रायटर. त्यांनी मला अलाव केलं दर संडेला माझं आर्टिकल यायचं. सो दॅट वॉज माय फर्स्ट स्टेप. आणि आज मी इथे पोचले. परत लोकमत नेव्हर लिव्स मी, आय डोंट लिव्ह लोकमत. सो 24 नंबर तुम्ही सगळ्यांना या अंगुठ्याचं खाली, याला आम्ही म्हणतो आहे व्हीनस, शुक्र. सो ह्याला आम्ही माउंट ऑफ व्हीनस म्हणतो. इथे 24 नंबर 6 महिने लिहून बघा. ब्लू किंवा वांगी कलरची पेन वापरा. मला वांगी कलरचे पेन आवडते कारण मी ब्लू कलरचे कपडे खूप वापरते. सो पेन मला वांगी आवडते. तर हे सगळ्यांना लिहिलंच पाहिजे. अजून एक तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचं आहे. हा मुलगा बॅटवर 24 लिहायचं. ते बॅटवर 24 लिहून पोचला प्रीती झिंटाच्या टीमवर. तिकडनं इंडियासाठी खेळून आला आणि मग माझ्याकडे आला की श्वेताजी, आय डोंट नो चंदीगड या कुठून होता, जितेश शर्मा, त्यांनी इंडिया खेळून मग पर्सनल कन्सल्टेशन घेतली व्हिडिओ कॉलवर. कारण आम्ही पर्सनली पण भेटतो, व्हिडिओवर पण भेटतो. त्यांनी मला सांगितलं, मैम आज मैं प्रीति जिंटा जी के टीम में हूँ, थैंक्स टू योर 24 नंबर जो मैं सिर्फ अपने बैट पे लिखता था, मैं यहाँ पहुंच गया हूँ. आज माहिती आहे तो मुलगा कुठे आहे? विराट कोहलीची RCB मध्ये. आणि तिकडे जाऊन त्याला फक्त 2 वर्ष झाले आहेत. या 2 वर्षांमध्ये काय घडलं? 18 वर्ष विराट कोहलीची टीम एक कप उचलू शकली नाही. माझा एक खिलाडी तिकडे पोहोचला आणि 2 कप उचलले. सांगायलाच पाहिजे, लोकांना कळलंच पाहिजे. मी खोटं तर सांगत नाही, सगळं ऑन पेपर आहे. त्याचा व्यतिरिक्त काय केलं या लोकांनी? आपली रेड युनिफॉर्म मध्ये टाकले थोडासा ब्लू. 18 वर्ष आम्ही सांगत राहिलो. प्रीती झिंटाची टीम मध्ये पण ब्लू थोडासा आला आणि RCB मध्ये थोडासा ब्लू आला. मुंबई इंडियन्सला आम्ही सांगितलं ब्लू मध्ये थोडा गोल्ड टाका. शाहरुख खानला सांगितलं ब्लॅक बंद करा आणि पर्पल करा. आज KKR ने स्टेडियम घेतलेलं आहे. बरोबर. एवढं पॉवर आहे कलर्स मध्ये, नंबर्स मध्ये. तर जितेश शर्मा, तुम्ही सांगा, तिकडे गेला, टकाटक 2 कप कसं उचलले? 4 दुसरे प्लेयरला त्यांनी 24 नंबरचे सिक्रेट सांगितलं असेल की नाही? सो खूप इम्पॉर्टंट आहे 24 नंबर. ब्लू कलर, व्हाईट कलर अँड नो रेड, नो ब्लॅक. हे फक्त तुम्ही लोकांनी वापरलं ना, काळे वापरू नका, लाल वापरू नका, 24 लिहा, काही ना काही ब्लू वापरा. एवढं माझं करून बघा अँड युअर लाईफ विल चेंज. लाईफ विल चेंज. पण तरी एक लास्ट प्रश्न असा मी विचारेल की कर्म करा, कर्मच फळ देतात, आणि मग नशीब कसं, म्हणजे कर्मावर विश्वास ठेवायचा की नशिबावर? नक्की काय? जितेश शर्माच्या नशिबात होतं मला भेटायला. निकिता टकल्याचं नशिबात होतं फॉर्म्युला 1 बनायला, पण वाया मी. ते पण एक नशीब पाहिजे ना. आज आपली आजारपणा आहे, चांगलं डॉक्टर भेटायला 6 महिने निघून जात आहेत, पण एकदा चांगलं डॉक्टर भेटलं आम्हाला 15 मिनिटात तब्येत ठीक. तसंच असतो, तुमच्या नशिबात पाहिजे की तुम्हाला एक चांगलं ॲस्ट्रोलॉजर भेटला, एक चांगलं न्यूमरोलॉजिस्ट भेटला. ते नशिबात पण पाहिजे, नाहीतर नाही भेटणार. बरोबर. आणि काही काही लोकांचं असं असतंय, आम्हाला भेटून सुद्धा पूर्णपणे फॉलो करत नाही. मग त्यांच्या नशिबात होता, पण त्यांनी ते एफर्ट पण घेतला नाही की श्वेतानी सांगितलेले 4-5 कामं मी करू. नाव चेंज करायचं बँक, पासपोर्ट, पॅन कार्ड मध्ये. आय नो त्रासदायक आहे, पण तुमचे त्रास पेक्षा हे त्रास इझी आहे ना. एकदा जाऊन नाव चेंज केलं. रोज रोज जे त्रास आम्ही लाईफमध्ये बघतो त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. सो नसीब इज एव्हरीथिंग. आय बिलीव्ह अ लॉट की नशिबात आहे ती गोष्टी आपली आहे. नाही आहे तर तुम्ही माझ्याकडे येऊन पण माझं फॉलो नाही करणार, तर तुमच्या नशिबात नाहीच होतं ती गोष्टी. बरोबर. नशिबात असेल तर मिळेल, आणि नशिबात नसेल तर योग्य सल्ला देणारी व्यक्ती सुद्धा मिळत नाही. येस. तर तुमच्या नशिबात असेल तरी तुम्ही लक
आता संजय गुडावत जी काय माझ्याकडे आले, मी स्पेलिंग चेंज केली, बाकी काम त्याने केलं ना. ऍडवाइस मी दिली, ते आजपर्यंत फॉलो करतायत. पण हार्डवर्क तर तेच करतायत. बरोबर, हार्डवर्क सगळेच करतात, पण योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य सल्ला मिळणं सुद्धा आवश्यक असतं. तेच तुमचं नशीब चमकवतं, कारण कष्ट आणि कर्म तर सगळ्यांनाच करावं लागतं. बरोबर. श्वेताजी, आज तुम्ही इथे आलात, एवढं छान मार्गदर्शन केलं, इतक्या छान टिप्स दिल्यात, सगळ्यात महत्वाचं छोट्या मुलांसाठी टिप्स दिल्यात, त्यांच्यावर बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माय प्लेजर. थँक्यू. थँक्यू. प्रेक्षक हो, तुम्हाला श्वेता मॅम कडून पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. आशा आहे की आजच्या पॉडकास्टमधून नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं आहे आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. असेच पॉडकास्ट बघण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रोग्राम शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.